ओके, व्हॉट इज प्रायमरी की? प्रायमरी की काय आहे? कशाचं कॉम्बिनेशन आहे? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. बरोबर? हो स्क्रीन दिसते? हो दिसते. आता आपण जर एखाद्या कंपनीचा डेटाबेस बघितला, डेटाबेस म्हणजे काय? खूप सगळे टेबल्स, आणि त्या टेबलमध्ये काय असतात ते एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याकडे एखाद्या कॉलेजचा डेटाबेस आहे, ठीक आहे, तर वेगवेगळे कॉलम कॉलम वेगवेगळे टेबल्स असू शकतात, ते एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. ते कसे कनेक्ट करतात? बाय युजिंग प्रायमरी अँड फॉरेन की. सी, आपण दोन टेबल बघितले होते, एक डिपार्टमेंट टेबल बघितला होता आणि एक एम्प्लॉई टेबल बघितला होता. लेट मी शो यू. ठीक आहे. आता एका टेबलमध्ये आणि ह्या टेबलमध्ये काहीतरी कॉमन व्हॅल्यूज आहेत, बरोबर? एक कॉमन कॉलम आहे. आता इथे बघा, डिपार्टमेंट टेबलमध्ये एक डिपार्टमेंट नंबर होता आपल्याकडे, आणि एक एम्प्लॉई टेबल होता ज्याच्यामध्ये पण डिपार्टमेंट नंबर होता. मग ठीक आहे, असे बरेचसे टेबल असतात, ते एक दुसऱ्याला कनेक्ट केलेले असतात. ज्यावेळेस आपण रिअल टाइम मध्ये काम करतो कंपनीत, त्यावेळेला बरेचसे टेबल हे एक दुसऱ्याला कनेक्ट केलेले असतात. आता तुमच्या समोर एक डायग्राम आहे बघा, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे. सी, एक टेबल आहे, त्याचं नाव आहे कस्टमर्स. ओके, दुसरा एक प्रोडक्ट टेबलचं एक स्टॉक टेबल आहे. ठीक आहे. कस्टमर टेबलमध्ये एक की आहे, कोणती? प्रायमरी कस्टमर अंडरस्कोर एनआर. ही कोणती की आहे? पीके, प्रायमरी की. ठीक आहे. ह्या टेबलमध्ये एक प्रायमरी की आहे, ह्या टेबलमध्ये एक प्रायमरी की आहे. ठीक आहे. आता हा स्टॉक टेबल बघा, कोणत्या टेबलला कनेक्ट केलेला आहे? दुसऱ्या. एक ह्या टेबलला कनेक्ट केलेला आहे, दुसरा ह्या टेबलला कनेक्ट केलेला आहे. सो याच्यामध्ये किती प्रायमरी कीज आहेत? 2. ओके. तसंच हा कस्टमर टेबल दुसऱ्या एका मेन टेबलला कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे. तर मग ही कस्टमर टेबलची जी प्रायमरी की आहे, ओके, ती दुसऱ्या टेबलची काय म्हणून ऍक्ट होणार? फॉरेन की. कारण ह्या सेल्सच्या टेबलमध्ये जितके पण कॉलम्स आहे, आता ही फॉरेन की आहे. कोणती आहे? कस्टमर अंडरस्कोर एनआर सी. ही त्याची प्रायमरी की इथे काय ऍक्ट होते? विच ऍक्ट ॲज अ फॉरेन की. कस्टमर अंडरस्कोर एनआर हे काय ऍक्ट होतं इथे? ॲज अ फॉरेन की. ठीक आहे. जर तुम्ही वेंडर टेबल बघितला, ठीक आहे, हा वेंडर टेबल, याच्यामध्ये काय आहे? एक कॉलम आहे स्टाफ अंडरस्कोर एनआर. ठीक आहे, विच इज ऍक्टिंग ॲज अ प्रायमरी की हिअर. इथे जी प्रायमरी की ऍक्ट होते ती ह्या टेबलमध्ये काय होती? फॉरेन की ऍक्ट होते. मग आता सेल्सच्या टेबल मधली व्हॅल्यू कुठून येणार? त्या वेंडरच्या टेबल मधून येणार. कोणत्या कॉलमची व्हॅल्यू? सी, स्टाफ अंडरस्कोर एनआर. हा स्टाफ अंडरस्कोर एनआर ही इथे काय ऍक्ट होणार? ॲज अ फॉरेन की. तसंच एक शॉप्स टेबल आहे, त्याच्यामध्ये ही एक प्रायमरी की आहे, शॉप अंडरस्कोर एनआर. तर ठीक आहे, मग ही इथे काय ऍक्ट होती? शॉप अंडरस्कोर एनआर ॲज अ फॉरेन की. मग तुमच्या लक्षात आलं असेल बघा, एक छोटे छोटे टेबल्स आहे ते एका मोठ्या टेबलला कनेक्ट केलेले. ठीक आहे. कोणत्या पण कंपनीचा डेटाबेस बघितला तर तुम्हाला ह्याच फॉर्मॅटमध्ये असणार डेटा. ओके. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? प्रायमरी की आणि फॉरेन कीच्या रिलेशनशिपमध्ये. मग ठीक आहे, ज्या पण टेबलमध्ये प्रायमरी की असतात ते तुमचे कोणते टेबल झाले? ओके, हे सगळे डेटा वेअर हाऊसचे कन्सेप्ट आहेत. डेटा वेअर हाऊस म्हणजे काय? मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देतो, ठीक आहे, ते क्वेश्चन्स तुम्ही सर्च करा गुगलवरती किंवा त्याचे आन्सर्स फाइंड करायची ट्राय करा. माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स पण आहे, मी ते शेअर करतो तुम्हाला, त्याच्यावरून स्टडी करता येईल तुम्हाला पूर्ण. ठीक आहे. डेटा वेअर हाऊस मध्ये काय होतं? आवाज येतोय ना सगळ्यांना? हम्म. हो येतोय. आता याच्यामध्ये काय आहे? हा जो ज्या टेबलमध्ये फॉरेन की असतात दॅट इज युअर फॅक्ट टेबल. हा कोणता टेबल आहे? फॅक्ट टेबल. ओके. आणि बाकीचे टेबल्स कोणते? डायमेन्शन टेबल. हा एक डायमेन्शन टेबल आहे, हा एक डायमेन्शन टेबल आहे, ज्याच्यामध्ये प्रायमरी की आहे सी, प्रायमरी की आहे. डायमेन्शन टेबल, हा एक डायमेन्शन टेबल, हा एक डायमेन्शन टेबल, हा एक डायमेन्शन टेबल. मग खूप सगळे डायमेन्शन टेबल्स असतात आणि एक फॅक्ट टेबल असतो. ठीक आहे. मग ह्या स्कीमाला कोणता स्कीमा म्हणतात ते त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. बट आता सध्या लक्षात एवढं ठेवा की प्रायमरी आणि फॉरेन कीच्या रिलेशनशिपनी काय होतं? सगळे टेबल एक दुसऱ्याला कनेक्ट केलेले असतात डेटा वेअरहाऊस मध्ये. मग असं कनेक्ट केल्यानंतर काय होतं? आता ज्यावेळेस मला ह्या कस्टमर अंडरस्कोर एनआर ची व्हॅल्यू पाहिजे असेल, कस्टमर अंडरस्कोर एनआर एफ के, मग हा फॉरेन की इथे, बरोबर, मग हा कुठून येतोय? ही व्हॅल्यू कोणत्या टेबल मधून येते? ह्या टेबल मध्ये.
ज्यावेळेस मी कॉल करल ती व्हॅल्यू मला इकडनं आणायला लागेल त्याची. ठीक आहे, ह्या टेबलमध्ये. तसं प्रत्येक कॉलमचं तुमचं जे पण फॉरेन की इथे ऍक्ट होतात ते सगळ्यांची कुठून तरी रेफरन्स घेतलेला असतो ह्या कीनं. तो टेबलमध्ये त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. बरोबर. आता आपल्या केसमध्ये काय होतं, सी. आता 10चा रेफरन्स कुठून घेतला, आपल्याला जर डिपार्टमेंट कोणतं हे माहिती करायचं असेल तर इथे. ठीक आहे, मग याचा रेफरन्स कुठून आला, मार्केटिंग. याचं कोणतं आहे डिपार्टमेंट, दॅट इज मार्केटिंग. म्हणजे ही जर फॉरेन की कन्सिडर केली, ही जर तुमची प्रायमरी की असेल, ठीक आहे, मग हा रेफरन्स कुठून घेतो, या टेबलमधून घेतो. मग याची व्हॅल्यू तुम्हाला कुठून भेटली, इकडनं. आपण फक्त 2 टेबल बघितले, असे खूप सगळे टेबल असतात एकमेकाला कनेक्टेड, आणि दॅट इज युअर डेटा वेअर हाऊस बेसिकली. ठीक आहे, आणि ही जी डायग्रॅम असते याला काय म्हणतात, दिस डायग्रॅम इज नोन एज ER डायग्रॅम, एंटिटी रिलेशनशिप डायग्रॅम. ठीक आहे, एक थेरोटिकल कन्सेप्ट होता, लक्षात द्यायचे, वाचून घ्या हे. मी याचे तुम्हाला जितकं पण स्टडी मटेरियल असेल ते प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, मयूर एक काम कर. ठीक आहे, आपण करूया डिस्कस नंतर. ठीक आहे, हे समजलं का महेश, मयूर, अजय, नम्रता? हो सर. काही नाही, फक्त टेबल एक दुसऱ्या कनेक्ट करण्याची स्पेसिफिक मेथड प्रायमरी आणि फॉरेन रिलेशनशिप. आणि आता फॉरेन की टेबलला कशी सेट करायची, आपण बघितलं होतं, आपण कन्स्ट्रेंट बघायचं राहिलं होतं आपलं, आठवतं ना? फॉरेन की. मग ह्या फॉरेन की मध्ये काय होतं, सी. हे बघा इथे दिलेलं आहे. मग त्यावेळेस काय होतं, कसं फॉरेन की सेट केली जाते, सी. एक तर टेबल लेवलला आहे, दुसरं अल्टर लेवलला आहे तुमचं, आणि तिसरं किती लेवलला देऊ शकतो आपण, टेबल आणि अल्टर लेवल दोन मेथडनीच देऊ शकतो, सी. ओके. मग ही कोणती मेथड आहे, क्रिएट टेबल एम्प्लॉई, मग त्यानंतर ते कॉलमची नावं आपण देतो. ठीक आहे, आणि शेवटी आपण काय दिलं, फॉरेन की डिपार्टमेंट नंबरवर, आणि तो रेफरन्स कोणत्या प्रायमरी की वरून घेईल, तर ते याच्यावरून घेईल, डिपार्टमेंट नंबर. ठीक आहे, हे एकदा पूर्ण याच्यावरती लक्ष द्या, एकदा बघून घ्या क्वेरी कशा दिलेल्या आहे. ठीक आहे, फॉरेन कीचं आपल्याला कुठे दिलेले डिटेल्स, इन दी कन्स्टेंट मध्ये दिलेलं आहे ना, सी. ते प्रायमरी की पर्यंत बघितलं होतं. ठीक आहे, फॉरेन की लक्षात आली सगळ्यांना, काय कशी ऍक्ट होते, काय असते फॉरेन की? हॅलो सर, स्क्रीन अटकली. स्क्रीन अटकली आहे. सगळ्यांसाठी अडकली का? अजय, थांबल्यासारखं होतंय. अच्छा, आता मल्टिपल स्क्रीन दिसतात सर आता. अभी काहीतरी इश्यू आहे इंटरनेटचा. दिसतंय का मयूर, महेश? म्हणजे स्क्रीन नाही शेअर होते तर व्यवस्थित तरी. आवाज पण क्लिअर नाही सर. हा, आवाज पण तुमचा असा अडकल्यासारखा येतो. ठीक आहे, रिकनेक्ट करूया आपण मग. मयूर आता व्यवस्थित आहे का? हो, आवाज येतोय नीट. ओके. ठीक आहे, स्क्रीन दिसते प्रॉपरली? नाही दिसत आहे सर, आता आले, दिसले. दिसते ना, मे बी काहीतरी इंटरनेट फ्लक्च्युएट झालं. आता दिसत.
ठीक आहे. मग प्रायमरी की आणि फॉरेन कीचे तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. ठीक आहे. आता मला पुढचा एक कन्सेप्ट घ्यायचा होता, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. काय असते ER डायग्राम? ही डायग्राम असते, त्याच्यामध्ये ग्राफिकल फॉर्म मध्ये तुम्हाला दाखवलं जातं की कोणता टेबल आपल्या डेटाबेस मध्ये आहे, ते एकमेकाला कोणत्या टेबल मध्ये कोणती की ऍज अ प्रायमरी की ऍक्ट होते, फॅक्ट टेबल मध्ये कोणत्या फॉरेन कीज आहेत. ठीक आहे. तर ही तुमची बेसिकली काय झाली, ER डायग्राम म्हणतात त्याला. ठीक आहे. एक लक्षात असू द्या. जर तुम्ही कुठे एखाद्या डेटाबेस वरती काम करताय आणि तुमच्या लक्षात येत नसेल की किती टेबल्स आहेत, काय आहेत, ते एकमेकाला कसे कनेक्ट केलेले आहेत, तर मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, जे पण तुमचे सिनियर असतील तुम्ही त्यांच्याकडे ER डायग्राम मागू शकतात. मे बी कसं स्ट्रक्चर आहे ती डायग्राम मागू शकतात. दिस इज द जनरलाइज स्ट्रक्चर तुमचं. ठीक आहे. ओके. आता मला तुम्हाला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे. आता क्लिअर आहे ना आवाज वगैरे सगळं? आवाज क्लिअर आहे हो, सर, clear आहे, पण sir. स्क्रीन अटकलेलीच आहे. स्क्रीन अटकली म्हणजे आहे? मध्ये मध्ये अटकते असं काय नाही. माहित नाही काय इश्यू आहे. बिकॉज स्क्रीन मध्ये मध्ये सर वेगळीच दिसते. वेगळी म्हणजे कशी? म्हणजे अटक म्हणजे म्हणजे पूर्ण ब्लॅक आहे. तुम्ही वेगळं सांगताय आणि ते वेगळं दिसतंय. इंटरनेट स्पीड पण व्यवस्थित आहे. आता ER डायग्राम दिसते का तुम्हाला? हो. आता दिसते. मग आता व्यवस्थित आहे ना? ठीक आहे. अडकल्यानंतर फक्त मला सांगत चला मग. ठीक आहे. मला दुसरी गोष्ट अशी सांगायची होती, प्रॅक्टिस साठी आपल्या एक्सरसाइज आहे. सी w3schools.com याच्यावरती तुम्हाला ही एक्सरसाइज मिळेल. याच्यामध्ये अराउंड 52 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. खूप इझी आहे. याच्यामध्ये ना फॉर एक्झाम्पल आहे, तिथं क्वेश्चन दिलेलं आहे, आपल्याला फक्त कीवर्ड्स टाकायचे आन्सर, आणि जर नाही जमलं ट्राय केल्यानंतर इथे शो आन्सर केल्यानंतर तुम्हाला आन्सरही दिसतं. आता मला सांगा, इन्सर्ट द मिसिंग स्टेटमेंट टू गेट द कॉलम ऑल कॉलम फ्रॉम कस्टमर टेबल. मग कसे कॉलम दिसतात आपल्याला? आपण कसं करतो, सिलेक्ट, बरोबर ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. मग ही पूर्ण एक्सरसाइज आपल्याला हे करायची आहे. ठीक आहे. आय विल प्रोव्हाइड यू द लिंक. W3 schools म्हणून आहे. चॅट बॉक्स मध्ये देतो ही लिंक. प्रॅक्टिस साठी चांगलं आहे. ओके. दुसरं आहे एक, आणखी एक आहे, ते जरा कॉम्प्लेक्स लेवलचे क्वेश्चन त्याच्यामध्ये. त्याला आपण हॅकर रँक म्हणतो. ठीक आहे. हॅकर रँक मध्ये जर तुम्हाला 5 स्टार रेटिंग मिळाली, तर हे रेटिंग तुम्ही तुमच्या याच्यावरती टाकू शकतात. कशावरती? लिंकडइनला टाकू शकतात, नोकरीच्या प्रोफाईल वरती टाकू शकतात की हॅकर रँक मध्ये सिक्वल मध्ये मला 5 स्टार रेटिंग मिळाली. ओके. तर मग इथे क्वेश्चन्स दिलेले आहे काही हॅकर रँक मध्ये, ते सॉल्व चॅलेंज म्हणायचे. इथून तुम्ही डिफिकल्टी लेवल चूज करू शकतात, इझी, मीडियम आणि हार्ड. ठीक आहे. तुम्ही बेसिक जरी चूज केला अगोदर. ओके. मग इथे काहीतरी दिलेलं आहे बघा, हे एकदा लॉग इन करा, त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन्स येतील बघा. आता इथे काय दिलेलं आहे, क्वेश्चन्स दिलेला आहे आणि एक सिटीचा टेबल पण दिलेला आहे. क्वेरी ऑल कॉलम्स फॉर ऑल अमेरिकन सिटीज in the city table with populations larger than 1 lakh. Okay. The country code for America is USA. मग आता ही क्वेरी तुम्हाला याचं काय आउटपुट असेल हे तुम्हाला इथे टाईप करायचं. याच्यामध्ये पण अराउंड 50-55 क्वेश्चन्स आहेत. ते ज्यावेळी तुम्ही सगळे करतात तर तुम्हाला एक सर्टन पॉईंट मिळत चालतात. ठीक आहे. मग तुम्ही इथे MySQL घ्या किंवा ओरॅकल घ्या. ओरॅकलचं थोडं सपोर्ट डिफरंट असेल. ठीक आहे. तिथून ज्यावेळेस सबमिट कोड कराल, तुमचे राईट रॉंग असेल, राईट असेल तर राईट, रॉंग असेल तर रॉंग. मग हे कॉम्प्लेक्सिटी लेवल, ह्या लेवलला जर तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात केली, तर जे स्टार्स मिळतात, 3 स्टार रेटिंग, 4 स्टार रेटिंग, हे तुम्ही कुठे टाकू शकता, लिंक्डइन प्रोफाईलला. ठीक आहे. ह्या दोन ज्या आहेत ना, 2 चॅलेंजेस सॉल्व्ह करा. सिक्वल मध्ये काहीच कन्सर्न राहणार नाही.
अदर वन इज हॅकर रँक. एक तर W3 स्कूलचा आहे, दुसरा हॅकर रँक. ओके, नोट डाऊन करून घ्या. हॅकर रँक आणि W3 स्कूल्स. ओके, याच्यानंतर आपल्याकडे आणखीन काही थेरोटिकल कन्सेप्ट आपले आहेत, ते मला तुम्हाला दाखवू द्या एकदा. एकतर इंडेक्सेस आहे. ओके, आता इंडेक्सेस काय असतात? ज्यावेळेस आपल्याला डेटा रिट्रायव्हल फास्ट करायचा असतो. इंडेक्स म्हणजे आता जर तुम्ही बघितलं, आपल्या पेज, आपली नोटबुक असेल, सॉरी टेक्स्ट बुक असेल एखादं, बरोबर, तर त्याच्या फर्स्ट पेजवरती काय दिलेलं असतं? इंडेक्स, बरोबर ना? मग त्या इंडेक्स मध्ये जर मला 5th चॅप्टरला जायचं असेल, 5व्या चॅप्टरला, तर तिथे काय दिलेलं असतं? त्याचा पेज नंबर दिलेला असतो ना. आपण काय करतो? डायरेक्ट त्या पेज नंबरला जातो, असं होतं ना. मग डेटाबेसमध्ये इंडेक्स काय करतात? डेटाबेस मध्ये जे इंडेक्सेस आहेत ते पण काय करतात? तुमचा डेटा फास्ट रिट्रायव्हल, म्हणजे जे पण तुम्ही रिट्राईव्ह करतात डेटा टेबलमधनं, ते फास्ट देण्याचा ट्राय करतात. म्हणजे काय होतं? फास्टर एक्झिक्युशन होतं, बरोबर ना? लक्षात आलं का? इंडेक्स म्हणजे काय? ठराविक, जर आपल्या पुस्तकाचं उदाहरण घेतलं आपण, आवाज येतोय ना सगळ्यांना? हो. आपल्या पुस्तकाचं उदाहरण घेतलं आपण, इंडेक्सला आपल्याला समजा एखाद्या चॅप्टरला जायचं असेल, आपण काय करतो? इंडेक्स ओपन करतो, त्या चॅप्टरचं नाव शोधतो, किती पेज नंबरला, डायरेक्ट तिथे जातो. आपण एक एक पेज बघत बसतो का? नाही. आपण काय करतो? इंडेक्सचे हेल्प घेतो. तसंच डेटाबेसमध्ये पण काय होतं? ज्यावेळेस ओरॅकलला काहीतरी डेटा किंवा आपला जे पण तुमचं हे काय म्हणतो डेटाबेस आहे, ठीक आहे, त्याला काहीतरी डेटा शोधायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण एम्प्लॉय आय डी इज इक्वल्स टू 56 घेतला, ठीक आहे. तो जर शोधायचा असेल तर तो काय करेल? 1 2 3 4 डायरेक्टली असा सर्च करेल ना. 1 ला मॅच नाही भेटला, 2 ला मॅच नाही भेटला, असं करत करत सगळे रेकॉर्ड चेक करेल. पण जर आपण त्याच्यामध्ये इंडेक्सेस टाकलेले असेल तर तो काय करेल? फक्त पर्टिक्युलरली त्या रेकॉर्ड पर्यंत डायरेक्ट होईल. जसं जर मी समजा आता युनिक इंडेक्स घेतला, युनिक मध्ये काय होतं? ती व्हॅल्यू एकदाच असते, बरोबर. मग जर त्याला एकदा 56 भेटला आणि त्या कॉलमवरती युनिक इंडेक्स आहे, तो परत व्हॅल्यू शोधायचा ट्राय करेल का? नाही. त्याला माहिती आहे जर याच्यावरती युनिक इंडेक्स आहे तर ह्या कॉलम मध्ये 56 एकच रेकॉर्ड असणार आहे. मग तो ते 56 तुम्हाला आउटपुटला देईल, मल्टिपल त्याच्यावरती नसणार आहोत. लक्षात आलं? हा तुमचा युनिक इंडेक्स झाला. मग युनिक इंडेक्स म्हणजे काय? आपण युनिक इंडेक्स लावला होता बघा, इंडेक्स नव्हता लावला आपण, काय लावलं होतं? युनिक कन्स्ट्रेंट. इट इज सिमिलर टू दॅट ऑफ युनिक कन्स्ट्रेंट. मग फक्त हे क्रिएट करण्याची मेथड काय आहे? सी, अशा मेथडने आपण क्रिएट करतो. ज्या कॉलमवरती आपल्याला तो युनिक इंडेक्स लावायचा आहे, त्या कॉलमचं नाव आपण इथे दिलेलं आहे, क्रिएट युनिक इंडेक्स. ठीक आहे, हे इंडेक्सचं नाव आहे स्टुडंट अंडरस्कोर IND, हे इंडेक्सचं नाव दिलेलं आहे, आणि ऑन स्टुडंट टेबल आणि कॉलमचं नाव दिलेलं आहे. मग ज्यावेळेस पण मी एखादी व्हॅल्यू ह्या कॉलम मध्ये सर्च करल, ठीक आहे, तर एकतर त्याला एकच मॅच भेटेल जास्तीत जास्त, ठीक आहे, एकतर मॅच भेटणार नाही, आणि असेल तर एकच असेल, बरोबर ना? कारण युनिक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात का? 56 रोल नंबरच्या 2 व्हॅल्यू असतील का युनिक इंडेक्स टाकल्यानंतर? नाही, एकच असेल ना. नाही. हा, मग ते काय करेल? तेवढं एकच तुम्हाला रिट्राईव्ह करून देईल. मग लक्षात आलं का? मग बाकीचा व्हॅल्यू ते सर्च करायचा प्रयत्न करेल का एक भेटल्यानंतर? नाही. मग तुमचा रिट्रायव्हल फास्टर होईल ना. जर 5 मिलियन रेकॉर्ड आहे तुमच्याकडे, 50 लाख रेकॉर्ड आहे, आणि तुम्ही सिरियल नंबर कॉलम वरती, S नंबर कॉलम वरती युनिक इंडेक्स दिलेला आहे, मग ज्यावेळेस तुम्हाला 56 रेकॉर्ड भेटेल, तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट नेम स्टुडंट टेबल टाकलं, वेअर S नंबर इज इक्वल्स टू 56, ही क्वेरी फायर केली, त्यानंतर तुम्हाला जो पण आउटपुट येईल त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड त्याला भेटलं बॅकएंडला, ठीक आहे. मग तो बाकीचे रेकॉर्ड फाइंड करायचा प्रयत्न करेल का? नाही. ती प्रत्येक 50 लाख रेकॉर्ड चेक करेल का तो? नाही. एक रेकॉर्ड भेटलं सफिशियंट, लगेच आउटपुटला देऊन टाकल, बिकॉज इट इज अ युनिक इंडेक्स, कारण युनिक तेवढी एकच व्हॅल्यू असणार आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं? तसं नॉन युनिक इंडेक्स पण आहे. याच्यामध्ये काय होतं? इट इज ऑपोजिट टू ऑफ दिस युनिक इंडेक्स, ठीक आहे. मग बिट्री इंडेक्स आहे, बिट मॅप इंडेक्स आहे, हे सगळे एकदा वाचून घ्या, ठीक आहे. बेसिकली तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? इंडेक्सेस काय असतात आणि ते काय काम करतात. ते काय काम करतात? रिट्रायव्हल फास्टर करून देतात आपल्याला, फास्टर एक्झिक्युशन होतं. मग हे टाईप 1-2 लक्षात राहू द्यायच्यातली. ते देण्याची मेथड प्रत्येकाची कशी आहे ते बघा एकदा, ठीक आहे.
इंडेक्सेस लक्षात आले. दुसरं आहे पार्टिशन्स. याच्यावरती क्युरी म्हणून काय विचारतात? म्हणजे आता तुम्ही इंडेक्सचं सांगितलं, नाही विचारणार, डोंट वरी. म्हणजे क्वेश्चन नाही विचार, थेरोटिकल क्वेश्चन विचारतील, ते पण विचारलं तर थेरोटिकलच फक्त का? व्हॉट इज इंडेक्सेस, त्याचे टाइप्स अच्छा काय अच्छा आहेत, ते पण विचारलं तर अच्छा, म्हणजे थिअरी क्वेश्चन. हा हा हा, जास्त काही लोड नका घेऊ त्याचा, फक्त माहिती असू दे. बरं ठीक, ओके सर. ठीक आहे. पार्टिशन्स बघूया आपण काय आहेत आता. आता हे पार्टिशन्स काय असतात? पार्टिशन्स जे याच्यामध्ये पार्टिशन ज्याच्यामध्ये दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या काय काय दिलेलं आहे, हे एकदा गो थ्रू करा पूर्ण. ठीक आहे. सिमिलर टू दॅट ऑफ तुमचे इंडेक्सेस, याच्यामध्ये पण तुम्हाला थेरोटिकल क्वेश्चन विचारू शकतात. मग पार्टिशन म्हणजे काय करतं त्याच्यामध्ये, जो पण फिजिकल टेबल असेल तुमचा, तो काय होतो, सिंगल लॉजिकल टेबल कॅन बी स्प्लिट इंटू नंबर ऑफ फिजिकल सेपरेट पीसेस. ठीक आहे. मग जर एक टेबल असेल तुमचा, त्याच्यामध्ये 1000 रेकॉर्ड्स आहेत. ठीक आहे. 1000 रेकॉर्डला काय होतं, जर आपण 4 पार्टिशन घेतले, 5 घेतले, 6 घेतले, तर ते काय होतं, तितक्या फिजिकल टेबल्स मध्ये डिवाइड होतं बॅक एंडला. ठीक आहे. मग त्यावेळेस काय होतं, जर समजा मला कुठेतरी लाईक मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी असेल, ठीक आहे, आणि फ्रंट एंडला कुणीतरी त्या डेटावरती काम पण करते सायमल्टेनियसली. ठीक आहे. मग त्यावेळेस काय होईल, मी मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी करू शकेल जर पार्टिशन्स घेतले तर, आणि सायमल्टेनियसली जो काम करतोय तो पण करू शकेल. ठीक आहे. जर एक टेबलचे 10 टेबलमध्ये किंवा 5 टेबलमध्ये किंवा 6 टेबलमध्ये पार्टिशन झालेले असतील, तर बरोबर आहे ना, मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी पहिल्या 2 टेबलवरती करत असेल किंवा काही पण त्याला काम करायचं असेल दुसरी टीमला, तो करू शकतो. किंवा मग बाकीच्या टेबलमध्ये जर समजा काही डेटा करप्ट झाला, तर आय मीन एखाद्या पार्टिशन मध्ये डेटा करप्ट झाला, तर बाकीचे तुम्हाला तर राहणारच आहे ना. रिड्युसिंग डाऊन टाइम, सी ऍडव्हान्टेजेस रीड करा. रिड्युसिंग डाऊन टाइम ड्यू टू डेटा फेल्युअर ऑफ अ पर्टिक्युलर पार्टिशन विल नो वे अफेक्ट अदर पार्टिशन्स. म्हणजे एखाद्या पार्टिशनचं फेल्युअर झालं तर बाकीच्या पार्टिशन्सला काही इश्यू होईल का? नाही. ठीक आहे. मग याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस एकदा गो थ्रू करा, आणि हे पार्टिशनचे टाइप्स बघा एकदा, आणि ते देण्याची मेथड कशी आहे ती फक्त एकदा जस्ट गो थ्रू करा. जास्त गरज नाही आहे डीप मध्ये जाण्याची, मला नाही वाटत हे विचारतील, बट जस्ट सिमिलरली पार्टिशन्स काय आहे आणि टाइप ऑफ पार्टिशन्स. ठीक आहे. हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे, पार्टिशन्स काय आहे आणि टाइप ऑफ पार्टिशन्स. सिमिलरली इंडेक्सेस काय आहेत आणि त्याचे इंडेक्सेसचे टाइप, ते काय आहे आणि ते फंक्शन कसं करतं. ओके.